वो क्या है करे तेरे मन की खुशी का, वो जरा बोल तेरे बता दे वो कौन है। हरा काला हरा राम हरा शंभू हरा श्याम हरा मोहन हरा ज्ञान पूरा रखता है। वो क्या है करे तेरे मन की खुशी का, वो जरा बोल तेरे बता दे वो कौन है। हरा काला हरा राम हरा शंभू हरा श्याम हरा मोहन हरा ज्ञान पूरा रखता है। तर नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईजवरती आणलं, तर मी प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर जरा ना वेळ घालता आजच्या प्रिव्ह्यूला चालू करणार आहे मित्रांनो. पाहू शकता आपलं जे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर पाहू शकते इथं दिसतं स्क्रीनवर. अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त बिटमार्क भेटणार आहे, ज्यात इफेक्ट काही भेटणार नाही आहे. आपण स्वतः इफेक्ट तयार करणार आहे. पाहू शकता मित्रांनो, ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला लोडिंग होणार. लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तर लोडिंगसाठी वेळ येते. बॅग किती मिनिटावर इकडे जातो आहे. कधी कधी म्हणजे जास्त वेळ घेतो, कधी कधी नाही घेते, असं असतं तिथं. कधी नेटवर्क प्रॉब्लेम, नाही तर आपण जे नेट चालू असतं ते कधी कधी येत असतं. पाहू शकतो मी आता बंद करतो सगळं. आता बघा इथे लवकर आलं बाबा मित्रांनो. आता एवढं झालं तर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला बिटमार्क 24 तारीखचा आहे. 24 तारीखचा बिटमार्क ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा पहिले फोटो लावून घ्यायचा आहे. फोटो लावल्यानंतर मित्रांनो मला काय करायचं आहे, शेवटपर्यंत जिथपर्यंत बिट आहे फोटो लावून घ्यायचा. फोटो लावल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ द्यायचा. साऊंड थोडासा बंद करून घेतो आपण, आणि थोडासा ब्लॅक अँड व्हाईट आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असल्यानंतर लाईटमध्ये करून घ्यायचं. लाईटमध्ये केल्यानंतर बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या हिशोबानं. पाहू शकता वरतं करून घेतो मी. हे जास्त वरतं झालं आहे, एवढा करून घेतो. पाहू शकता आता इथून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता इथून थोडीशी जी व्हाईटची ब्राईटनेस आहे थोडीशी आलेली आहे, ते ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तिथून तुम्हाला एक 8 सेकंडचा व्हिडिओ दिला आहे, तो पण घेऊन घ्यायचा बरोबर परफेक्ट, आणि शेवटपर्यंत वळून कटआउट करायचा. कटआउट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं तर लोगो येत आहे. लोगोसाठी काय करायचं मित्रांनो, पाहू शकता इथून तुम्हाला एक रेक्टँगल घ्यायचा आहे. थोडंसं साईज बरोबर करून घेऊ. वळून घ्यायची, थोडी स्मॉल करायची मित्रांनो. स्मॉल करून घ्यायची एवढी, हे जास्त झालं ओढण्यात, एवढी कमी करतो मी. आणि इथून याला व्हाईट कलर देतो. व्हाईट कलर दिल्यानंतर मित्रांनो ह्या लोगोच्या वरतं बरोबर घेऊन घ्या. थोडी साईज अजून बारीक करा, जिथपर्यंत टेक्स्ट दिसत नाही. टेक्स्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला जे तुमचा लोगो असेल, तो नाव असेल, तो घेऊन घ्यायचा आणि प्रॉपीस मीडियममधून ॲड करून घ्यायचा. म्हणजे लेंथ जेवढी आहे तेवढी थोडी स्मॉल करून घ्यायची आणि ॲडजस्ट करून घ्यायचं त्या टेक्स्टवर. थोडं स्मॉल करू एवढं, आणि बरोबर एवढं ॲडजस्ट लावून देऊया. लावला मित्रांनो बरोबर ॲडजस्ट करून घ्यायला. ॲडजस्ट केल्यानंतर पाहू शकतो मित्रांनो कसं दिसत आहे. तेवढ्याच सोप्या पद्धतीने मित्रांनो आपला व्हिडिओचा कंप्लीट झालेला आहे. पाहू शकता कसा झालेला आहे. इकडं तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दाखवून दिलेला आहे, मग तुम्हाला समजून येईल कसा बनवला आहे व्हिडिओ. तेवढं झालं मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं ते तुम्हाला आता सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल वरतं, दाबून द्या. आणि जी क्वालिटी आहे म्हणजे 4K फुल HD हे करून घ्या सेट, आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. एकदम सिम्पल स्टेप सांगितल्या मराठीमधून, ते नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ रील्सवर टाकायला सुरुवात करावं. तर चला तर भेटूया नवीन व्हिडिओसाठी लवकरच. टाटा बाय अँड टेक केअर.